सुस्वागतम आणि नमस्कार. आज आपण साध्या पद्धतीने अगदी चवळीची उसळ करणार आहोत सकाळच्या डब्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी साहित्य दाखवत नाहीये, डायरेक्ट तुम्हाला कृती करून दाखवणार आहे. या ठिकाणी कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आता आपण जिरं आणि मोहरी घालून घेऊया. कढीपत्ता घातलेला आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. त्यानंतर टोमॅटो घातला मी. आता हा टोमॅटो जरा परतून घेऊया. अगदी साध्या पद्धतीने करून दाखवते मी. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर लाल तिखट, छोट्या चमच्याने, हा बघा चमचा अगदी छोटा आहे, एक 2 चमचे पूर्ण मोठे भरलेले लाल तिखट घातले. त्यानंतर हे वाटण जे आहे ना ते अहो करत असतात, कांदा खोबरा आणि लसूण, त्यामुळे जेवणाची चव अधिक रुचकर होती. तर हे वाटण मी आता घातलंय तेलामध्ये. आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं असं वाटण आपलं मी परतून घेणार आहे. या वाटणाची आम्ही म्हणजे आमच्या कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये गरम मसाल्याची आमटी म्हणून करतो. ती खूप छान होते. एकदा दाखवेनच तुम्हाला रेसिपी. त्यानंतर आपण चवळी जी आहे ती घालणार आहोत. आता चवळी घातलेली आहे. तर यानंतर मी संडे गरम मसाला घालून घेते, छोट्या चमच्याने 1.5 चमचा. त्यानंतर कोथिंबीर घालून घेते आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे. चवीपुरतं मीठ घातलं. आता आपण कुकरचं जे झाकण आहे ते लावून घेऊया आणि एक 4-5 शिट्यांमध्ये ही भाजी चवळीची उसळ चांगली शिजवून घेऊया. मग दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपली चवळीची उसळ आणि थोडक्यात चवळीची भाजी तयार झालेली आहे. पहा कशी एकदम सुंदर अशी झालेली आहे भाजी. तर तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करून पहा आणि आम्हाला कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर छान वाटली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.